नमस्कार. टेस्ट बाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पांच्या खूप खूप आवडीचे मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र कळीदार रेशनच्या तांदळाच्या उकडीच्या मोदकाची रेसिपी पाहणार आहे. या पद्धतीने अगदी परफेक्ट उकडीचे मोदक तयार होतात आणि भरपूर सारण असलेले वरचा कवर अगदी पातळ असलेले मोदक तयार होतात. तसं पाहायला गेलं तर रेशनच्या तांदळाला सुगंध आणि चिकटपणा थोडासा कमी असतो. तर आता सुगंध आणि चिकटपणा येण्यासाठी एक पदार्थ वापरलेला आहे, तो व्हिडिओमध्ये पुढे पाहूया. चला तर आपण सुरुवातीला सारण बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 1 चमचा खसखस घातली. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून अधूनमधून हलवत खसखस छान खमंग भाजून घेतली. भाजलेली खसखस काढून घेतली आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये 1 चमचा मी साजूक तूप घातलं. तूप गरम झालं की त्यामध्ये अर्धा कप मी इथं चिरून घेतलेला गूळ घातला आणि गूळ आता तुपामध्ये आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. इथं गुळाचा पाक वगैरे करायचा नाही, तर फक्त गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा. असं केल्याने गुळाचे खडे विरघळले जातात आणि जर गुळामध्ये काही कचरा असला तर तो दिसतो आणि काढता येतो. गूळ इथं विरघळलेला आहे. आता यामध्ये आपण 1 कप ओल्या नारळाचा चव आहे तो मी घालून घेतला आणि आता यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता गुळाला आणि नारळाला सुटलेलं पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे. साधारण 15 मिनिट यातलं पाणी आटण्यासाठी मला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता यातलं सगळं पाणी आटायला सुरुवात झालेली आहे. सगळं पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये आपण 8 ते 10 काजू आणि 8 ते 10 बदामाचे काप करून घेतले, ते घालून घेतले. हे घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. भाजून मिक्सरला बारीक केलेली खसखस घातली. त्यानंतर अर्धा चमचा जायफळ आणि विलायचीची पावडर घातली. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुट्टच आपलं सारण तयार झालेलं आहे. तयार सारण इथं मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे सारण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. चला तर आपण मोदकासाठी लागणार आता पीठ तयार करून घेऊया. इथं मी 1 किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि आता यामध्ये 250 ग्रॅम इंद्रायणी तांदूळ घालायचा आहे. इंद्रायणी तांदूळ घातल्याने रेशनच्या तांदळामध्ये पीठ आहे ती सुगंधित होते आणि पिठाला चिकटपणा येतो. यामध्ये पाणी घालून अगदी हलक्या हाताने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आता ह्या तांदळातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आणि घरामध्ये फॅनच्या हवेला तांदूळ अगदी कडकडीत सुकवून घ्यायचा आणि गिरणीतून हा दळून आणायचा आहे. तांदूळ दळून आणताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदळावरती तांदूळ दळून आणायचा, म्हणजे पांढरं शुभ्र पीठ तयार होतं. पीठ दळून आणल्यानंतर हे चाळून घ्यायचं. आता आपण उकडीसाठी पीठ तयार करूया. गॅसवरती मी कढईमध्ये 1.25 कप पाणी घालून घेतलेलं आहे. यामध्ये आता 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मिक्स करून घेतलं आणि पाण्याला उकळी आली की त्यातलंच 1 कप मी चाळून घेतलेलं पीठ घेतलं. उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आता मी लो केलेली आहे. पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स झालं की यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करून आपल्याला 3 ते 4 मिनिट हे पीठ मस्त वाफवून घ्यायचं आहे. 4 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढलं. तुम्ही पाहू शकता मस्त पीठ तयार झालेलं आहे. पुन्हा या कढईवरती मी पीठ मिक्स करून झाकण ठेवलं आणि गॅसची फ्लेम बंद करून मी 10 मिनिट हे पीठ वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटानंतर मस्त पीठ वाफलेलं आहे. वाफवलेलं पीठ मी ताटामध्ये काढून घेतलं. आता पीठ आहे थोडंसं गरम आहे म्हणून मी इथं पावभाजी नाचणी असं थोडंसं मळून घेणार आहे. मग असं मळल्याने पिठामध्ये असलेल्या गुठळी निघतात आणि पीठ मऊ होतं. इथं तुम्ही ग्लासनं पीठ मळून घेतलं तरी चालेल. साधारण 1 मिनिट हे पीठ मी मळून घेतलं. त्यानंतर हाताला थोडं रूम टेम्परेचरचं पाणी लावून अगदी मस्त मऊ साधारण 3-4 मिनिट हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ मळून छान घ्याल तेवढं मस्त मोदक होतात. शेवटी हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा मस्त हे पीठ मळून घेतलं. आता यातला मी 1 लिंबा एवढी गोळी हातावरती घेतली, हातावर गोल फिरवून घेतली. तुम्ही पाहू शकता अगदी छान ही गोळी तयार झालेली आहे. थोडी अशी प्रेस केल्यानंतर याला साईडनं अजिबात चिरा जात नाही. इथंच समजून जातं की मोदकासाठीचं पीठ आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. या पिठाचा मी रोल तयार करून घेतला आणि एकसारख्या गोळ्या इथं करून घेतलेल्या आहेत आणि हातावर गोल फिरून सगळ्या पिठाच्या गोळ्या करून या भांड्यावरती ठेवल्या आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता इथं आपण पुरी
ज्या यंत्राने करतो त्याला प्लॅस्टिक पेपर लावला आणि त्यावरती एक गोळी ठेवून घेतली आणि वरून असं प्रेस करून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपली इथं लाटी तयार झालेली आहे. हाताला थोडंसं सुक्कं तांदळाचं पीठ लावलं तर अगदी मस्त पातळ आपली ही लाटी तयार झालेली आहे. आता ही मोदक बनवण्याची थोडी वेगळी पद्धत आहे. एकावरती एक हलक्या हाताने ह्या आहेत ते पाकळ्या जवळ करायच्या आहेत. अगदी सहज आणि पटकन ह्या मोदकाच्या पाकळ्या तयार होतात. अर्ध्या लाटीला पाकळ्या करून घेतल्यानंतर यामध्ये बसेल तेवढं सारण घालून घ्यायचं आणि पुन्हा राहिलेल्या सगळ्या मोदकाला अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने वरच्या साईडला या बंद करत यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कळीदारीत आपला मोदक तयार झालेला आहे. आता हा मोदक आपण केळीचं पान ठेवलेल्या चाळणीमध्ये ठेवून घेऊया. केळीच्या पानावरती मोदक उकडल्याने चाळणीला अजिबात चिटकत नाही आणि मोदकालाही छान सुगंध येतो. अशाच पद्धतीने दुसरीही लाटे मी इथं तयार करून घेतलेली आहे. हाताला थोडंसं सुक्कं पीठ लावलं आणि अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या 2 बोटांच्या साह्याने या लाटीला आपण अगदी जवळ अशा कळ्या पाडून घेणार आहे. तुम्ही मोदक जर नवीन बनवत असाल तर थोड्या लांब लांब याला कळ्या केल्या तरीही चालेल. अशाच पद्धतीने पूर्ण लाटीला इथं अगदी मस्त मी खालपर्यंत कळ्या करून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये बसेल तेवढं सारण घालून घ्यायचं. आता जर तुम्ही मोदक जास्त प्रमाणात बनवत असाल तर या सारणाचे लाडू करून ठेवले तरीही चालतील, म्हणजे पटकन आपल्याला मोदकामध्ये भरता येतात. हलक्या हातानं वरच्या साईडला मोदक बंद करत यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे. वरच्या बाजूला जर एक्स्ट्रा थोडं पीठ झालं तर ते काढून घ्यायचं. अगदी भरपूर कळ्या असलेला मस्त आपला इथं मोदक दुसराही तयार झालेला आहे. आता तोही मी चाळणीमध्ये ठेवून घेतला. अशाच पद्धतीने मी चाळणीमध्ये बसेल तेवढे मोदक इथं आता तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कळीदार इथं मोदक तयार झालेले आहेत. आता यावरती आपण थोडं केशर लावून घेऊया. आता ही तयार चाळणी मी गॅसवरती कढईमध्ये पाणी ठेवलं आणि त्यावरती ठेवून घेतलेले आहे. आता यावरती कढईवरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम आहे ते मिडियम ठेवायची आणि आता मिडियम गॅसवरती 10 मिनिट आपण हे मोदक आहेत ते वाफवून घेणार आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट विथ लीना या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 10 मिनिटानंतर पाहू शकता अगदी मस्त मोदक इथं वाफलेले आहेत. आता ही मोदक उकडलेली चाळणी आपल्याला कढईवरून काढून घ्यायची आणि थोडीशी थंड व्हायला ठेवायची आहे. आणि जास्त वेळ आपल्याला उकळत्या पाण्यावर ही चाळणी ठेवायची नाही. जर तशीच राहिली तर मोदकाला चिरा जाऊ शकतात. तुम्ही पाहू शकता अगदी भरपूर सारण असलेले, वरची अगदी पातळ पारी असलेले, मऊ लुसलुशीत पांढरे शुभ्र यावर्षी गणपती बाप्पाला असे मोदक तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.